सध्या राज्यात युती आणि आघाडीवरून खलबतं सुरू आहेत आणि ऐन थंडीत राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. त्यामुळे नाक्या नाक्यावर राजकारणाच्या गोष्टी रंगतायत. पिंपरीमध्ये कशा प्रकारे राजकीय चर्चा झडतायत आपण पाहूया. शेकोटी म्हटलं की एक गप्पांची मैफिल रंगत असते, परंतु या शेकोटीभोवती जी चर्चा रंगलेली आहे ती काही वेगळी आहे, कारण ही चर्चा जी आहे ती राजकीय आहे. काय सांगाल, ज्या पद्धतीने आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसामध्ये राष्ट्रवादीला मोठी गळती या ठिकाणी लागलेली आहे, या अनुषंगाने आता तुम्ही कशा पद्धतीने या निवडणुकीला तोंड देणार आहात? राष्ट्रवादीला लागलेली गळती असं आम्ही म्हणणार नाही. प्रत्येकाच्या मनाची इच्छा असते की कुणाला कुठली तत्व सत्तेसाठी पटतात. ज्यांना सत्तेचा हव्यास आहे ही लोक आज आमच्या पक्षात नाही. त्यामुळे आज खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी या पिंपरी चिंचवड शहरातील मुक्तपणानं श्वास घेते हे सगळ्यांनाच जाणवतंय. भारतीय जनता पार्टीमध्ये नव्या जुन्याचा समन्वय करून जुन्या कार्यकर्त्यांनी नवीन कार्यकर्त्याचं स्वागत केलेलं आहे. त्याचबरोबर जुन्या कार्यकर्त्याचा सन्मान ठेवून भविष्यामध्ये जुन्या नव्याचा समन्वय करून आम्ही निवडणूक लढवणार आहे. गेले 15 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसनं जो भ्रष्टाचार केलेला आहे आणि तो भ्रष्टाचार मुक्त पिंपरी चिंचवड आणि राष्ट्रवादी मुक्त पिंपरी चिंचवड हा भारतीय जनता पार्टीचा नारा आहे. शिवसेनेमध्ये कुठलीही गटबाजी नाही. आज सगळी शिवसेना सक्षमपणे 2 खासदार असतील, आमदार असतील, संपूर्ण पदाधिकारी असतील, एकत्रितपणे शिवसेनेचं काम करतात. गटबाजीचा प्रश्नच येत नाही. युती झाली तर त्याचं स्वागतच आहे. युती झाली नाही तरी आम्ही आमच्या बळावरती लढायला सक्षम आहोत. काँग्रेसनं स्थापनेपासून या ठिकाणी सत्ता गाजवली, परंतु आज परिस्थिती पाहिली तर काँग्रेसची फार बिकट आहे. आपण गळती संदर्भात जे बोललो आता, आपण पाहतो कोणताही पक्ष राज्यात केंद्रात सत्तेवर आल्यानंतर जे लोक संधी साधू असतात, जे सत्तेला चिकटून राहिलेले असतात, ते या पक्षातनं त्या पक्षात पळत असतात. परंतु जे विचारांशी बांधिलकी बांधलेले असतात, त्या ठिकाणी बांधिलकी मानणारे लोक असतात, ते त्या पक्षाबरोबरच राहतात. आणि काँग्रेस पक्षाला ही स्थित्यंतर आज नाही, गेले 125 वर्ष आम्ही पाहतोय. अनेक जण आले आणि गेले, परंतु काँग्रेस पक्ष हा विचारांशी पक्का आहे. परंतु हे होत असताना गेल्या काही काळामध्ये पालिकेतील भ्रष्टाचार जो वाढलेला आहे, निश्चितपणे मी सुद्धा त्याशी सहमत आहे. परंतु तो भ्रष्टाचार फक्त एका पक्षाचा नाहीये. म्हणून काँग्रेस पक्षाने भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त पिंपरी चिंचवड शहर हा या निवडणुकीतला आमचा नारा असेल. बीजेपी म्हणतं राष्ट्रवादी मुक्त झाले पाहिजे, कोण म्हणतं घड्याळ मुक्त झालं पाहिजे, कोण म्हणतं काँग्रेस मुक्त. आम्हाला पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना या सर्व त्रासांपासून मुक्त करायचं आहे. सर्वच जण तुमच्यावरती आरोप करताय भ्रष्टाचाराचे. जो सत्तेत असतो त्याची चुकाच काढणं विरोधकांचं काम असतं, हे सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, जो काम करतो तोच चुकतो, जो काहीच करत नाही तो बिनचूक बरोबर असतो. त्यामुळं इतर सगळ्या पक्षांना या शहरात जे चित्र आहे, या शहरामध्ये जवळपास 128 नगरसेवकांपैकी 92 नगरसेवक मागच्या काळातले, या चालू काळातले राष्ट्रवादी काँग्रेसचे होते. त्यामुळे साहजिकच आहे, चांगलं कामाचं क्रेडिट सुद्धा राष्ट्रवादीलाच जाणार. पण त्याच्यामध्ये जर चुकीच्या काही गोष्टी घडल्या असतील तर त्याला सुद्धा दोषी राष्ट्रवादी काँग्रेसलाच धरलं जाणार. परंतु प्रत्यक्षात मात्र मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे पिंपरी चिंचवड शहराचा जो विकास झालाय तो आम्ही नाकारू शकत नाही. प्रत्येक वेळी देशाच्या पंतप्रधानांचा आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा फोटो लावून तुम्हाला यश मिळणार नाही. आपल्यामधलं कर्तृत्व या शहरातलं जर दाखवायचं असेल तर भाजपला स्वतःचं कर्तृत्व इथं सिद्ध करावं लागेल. तुम्ही केवळ देशात आणि राज्यात चांगली परिस्थिती आहे म्हणून आपल्या शहरात चांगल्या गोष्टी येणार नाहीत. आमच्याकडे जे नेते आलेत त्या नेत्यांनी खऱ्या अर्थानं त्यांच्या कार्यकाळामध्ये विकास केला आणि ते विकास करत असताना त्यांनी कुठेही भ्रष्टाचार केला. तुम्ही हे बोलताना तुमचे मित्र पक्ष जे आहेत सुलभाताई, त्यांना सुद्धा हास्य येतंय. म्हणजे काय तुमचं बोलणं, तुम्हाला पण हसू येते? नाही, हसण्याचा विषय नाही. आमचे नेते, जे राष्ट्रवादीत स्वच्छ माणसं होती ती भारतीय जनता पार्टीत आली आणि जे भ्रष्टाचारी माणसं होती ती राष्ट्रवादीत राहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरच्या स्तरावरून इथली कायदा सुव्यवस्था कंट्रोल करण्यासाठी काम करतात, एक चांगलं काम करतात. महाराष्ट्रातली जनता सुद्धा कालच्या झालेल्या नगरपालिकेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर राहिली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनं त्याचं आत्मपरीक्षण करावं हीच इच्छा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं की महानगरपालिकेचे जे सत्ताधारी लोकांनी जे इथं प्रवेश केलेला आहे तर त्यांचं अॅनालिसिस येणारी जनता उद्याच्या काळात करणार आहे. आता आपण सांगू शकत नाही की ते चूक आहे का बरोबर आहे. आता हे जे आहे, पण ज्या पद्धतीने आपण ऐकतोय की शिवसेना जे मित्रपक्ष आहे भाजपचं, त्यांनाही राष्ट्रवादीमधून जो इन्कमिंग झालेलं आहे ते पचनी पडलेलं नाहीये. काय सांगाल पाटील साहेब, ज्या पद्धतीनं हे सर्व तुम्ही ऐकलेलं आहे,
युती असेल, आघाडी असेल, या संदर्भातली चर्चा असेल, काय तुम्हाला नेमकं वाटतं? राष्ट्रवादीमधून जे इनकमिंग झालेलं आहे आणि भाजपच्या नेत्यांनी सांगितलं की ते आता स्वच्छ घेतले आम्ही, म्हणजे असा अर्थ होतो की भाजपमध्ये आले काही एखाद्या व्यक्ती नेतृत्व असेल ते पवित्र होतो, परंतु असा काही प्रकार नाही. किंवा आता जो युतीमध्ये जो चाललाय ते दोघंही स्वप्न पाहतायत की सत्ता परिवर्तनाचं. जाहिरातीही त्या पद्धतीनं त्यांच्या चालू आहेत. जाहिरात फ्लेक्स वार सुरू आहे. एका बाजूला राष्ट्रवादी विकासाचा अजेंडा घेऊन समोर जाते, म्हणजे शहराचा, आणि ज्याप्रमाणे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये बदल झाला त्याप्रमाणे शहरात बदल करा असं भाजपचा अजेंडा आहे. परंतु जे इनकमिंग झालेलं आहे भाजपमध्ये, म्हणजे ज्या पद्धतीनं भाजपचं राष्ट्रवादीकरण व्हायला लागलेलं आहे, आणि तो मला वाटतं प्रामुख्याने युतीमधला सगळ्यात मोठा अडथळा आहे. राज्यात ज्या वेळेला आघाडीची सत्ता होती तेव्हा काँग्रेस त्यांच्या सोबत होती, त्यामुळे सुरुवात या ठिकाणी राष्ट्रवादीपासून करूयात. तुम्हाला आघाडी नको आहे का? कारण चर्चा पुढे सरकतच नाहीये. नाही, समविचारांचे पक्ष असल्यामुळं समविचारी लोकांनी एकत्र येऊन या निवडणुकांना सामोरं गेलं पाहिजे, ही सगळ्यांचीच भूमिका आहे. आघाडी करू असं आम्ही पूर्वी सुद्धा म्हटलं होतं आणि आज सुद्धा म्हणतोय. आम्ही आशावादी आघाडी व्हावी, धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होऊ नये असं आमचा अतिशय मनापासून इच्छा आहे. परंतु हे होत असताना सन्मानजनक जागांची वाटणी होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपण जसं म्हणाला की राज्यात आणि केंद्रामध्ये काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादीला बरोबर घेतलं होतं सत्तेमध्ये, त्यावेळी दोन्हीकडे राष्ट्रवादीचे जागा कमी होत्या, तरी सुद्धा आम्ही एक सन्मानजनक वाटणी केली आणि त्यांना सत्तेत सहभागी केलं होतं. तीच अपेक्षा आम्हाला या ठिकाणी सुद्धा आहे. तुम्ही आत्ताही त्यावरतीच अवलंबून आहात, युतीच्या निर्णयावरतीच? त्यांचा निर्णय त्यांनी घ्यायचा, त्यांच्या निर्णयावर आमचा निर्णय निश्चित अवलंबून असेल. पण या शहराने राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्या 10-15 वर्षात जो विश्वास दिलेला आहे त्या विश्वासाला पात्र राहण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केलाय. आणि जी आश्वासनं या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत पूर्ण झालेली, त्या आश्वासनांच्या बरोबर काही कदाचित 100% आम्ही असं म्हणत नाही, 100% आम्ही 100% काम केलं, 10% चुकलं असेल. एका बाजूला देशाचे पंतप्रधान सांगतात की विकास हाच माझा धर्म आहे. मग जर देशाचे पंतप्रधान जर असं सांगत असतील, भाजपाचे प्रमुख, की विकास हाच माझा धर्म आहे, तर तो पिंपरी चिंचवड शहराला पण विकास हाच धर्म लागू झाला पाहिजे. काय वाटतं, युती आघाडी होईल का? झाली तर काय होईल आणि न झाली तर काय होणार आहे? नाही, युती आघाडीमध्ये तुम्हाला आता सुरुवातीला माहित आहे की ज्यावेळी जो सत्तेत असतो, म्हणजे केंद्रात आणि राज्यात पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस होते, ज्यावेळी जो दोन पक्ष सत्तेत असतात त्यावेळी ते कधीही युती किंवा आघाडी करण्याच्या मानसिकतेमध्ये नसतात. जे विधानसभेला आपण पाहिलं, म्हणजे भाजपला पण 100% भाजप करायचंय, शिवसेनेला पण आपली ताकद वाढवायची आहे. स्थानिक स्वराज्यामध्ये पूर्वीपासून शिवसेनेची ताकद होती, त्यामुळे भाजपला थोडीफार आता गरज पण आहे शिवसेनेची. परंतु हे मला असा अंदाज वाटतो आत्ताच्या याच्यावरून, चर्चेच्या गुराळावरून, की आता दोन्ही पक्ष त्या मानसिकतेमध्ये नाहीत. दोघंही शेवटपर्यंत युतीची चर्चा चालू ठेवतील आणि स्वतंत्र स्वबळावर लढायचा दोघं प्रयत्न करतील. पॉलिटिकल शेकोटी आपण पाहिले, यामुळं सगळीकडे गारठा जरी असला तरी या पॉलिटिकल घडामोडींमुळे शहरात या ठिकाणी तापतं वातावरण आहे, गरमीचं वातावरण आहे. निश्चितच या ठिकाणी आपण आता थांबतोय, परंतु पुन्हा आपण नवीन चर्चा ऐकणार आहोत पॉलिटिकल शेकोटीमध्ये. तुर्तास पाहत रहा एबीपी माझा.